टायटल पोर्ट्रेट ऑफ अजिंक्य रहाणे. साईज 48 इंचेस बाय 36 इंचेस. टाईप फिगरेटिव्ह पोर्ट्रेट. पेंटिंगवर मोठ्या टाईपमध्ये लिहिलेलं आहे मिस्टर डिपेंडेबल. अजिंक्य रहाणेबद्दल मला जे वाटतं ते पेंटिंगवर मराठी आणि इंग्लिशमधून ब्रेल लिपीमध्ये लिहिलेलं आहे. ते ऐका. क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर स्कोर करण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याच्या इलाक्यात जाऊन स्कोर करणं महत्त्वाचं असतं आणि नेमकी हीच अवघड गोष्ट अजिंक्य लीलया करत असतो. भारताला हरवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या प्रतिस्पर्ध्याच्या वाटेवर भिंतीसारखा उभा ठाकायचा तो राहुल द्रविड. मी म्हणेन भारतीय संघाला विजयापर्यंत घेऊन जाणारा पूल म्हणजे अजिंक्य रहाणे. खरं तर त्याच्या नावातच आपल्या टीमसाठी एक गुप्त संदेश दडलाय, अजिंक्य रहाणे. The most challenging thing for a batsman is to score on foreign grounds than homelands. And doing this with a great ease is what Ajinkya Rahane does. For opponents who intend to defeat India, Rahul Dravid was the wall. I would further add, Ajinkya Rahane acts like the bridge, leading India towards victory. Actually, his name itself, an onomatopoeia, serves as a secret Marathi message. Ajinkya Rahane, that is to be victorious. अजिंक्य रहाणेच्या पोर्ट्रेटमध्ये काय पाहायचं? दृष्टीबाधित मित्रांनाही माझ्या पेंटिंगचा आनंद घेता यायला हवा. शक्य झाल्यास त्यांना त्यातून काहीतरी नवीन शिकता यावं असा माझा प्रयत्न असतो. डोळ्यांनी पाहणं जरी शक्य नसलं तरी अनेक माध्यमातून ते पाहतच असतात. डोळसांची आणि अंधमित्रांची पाहण्याची माध्यमं वेगळी असतात इतकंच. ब्लाइंड इंडियन क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकला. टोटल ब्लाइंड फास्ट बॉलर अमोल करचेला मी जेव्हा विचारलं की तुझा आवडता क्रिकेटर कोण, तेव्हा क्षणार्धात उत्तर आलं अजिंक्य रहाणे. मी विचारलं का, तेव्हा अमोल म्हणाला बॅट्समन म्हणून तर तो भक्कम आहेच, पण एक माणूस म्हणून सुद्धा मला तो जास्त आवडतो. पुढे म्हणाला पण मॅचमध्ये जर ऑपोनंट बॅट्समन म्हणून समोर उभा राहिला तर क्रीजवर त्याला एक ओव्हरसुद्धा उभं राहू देणार नाही मी. त्याने मला अजिंक्य बॅटिंग करत असेल तर फिल्डिंग कशी लावेन हे सुद्धा सांगितलं. त्याच्या स्पिरिटचं आणि त्याच्या व्हिज्युअलायझेशनचं मला खूप कौतुक वाटलं. मग अजिंक्यच्या ह्या पोर्ट्रेटमध्ये मी क्रिकेट ग्राउंडचा बर्ड्स आय व्ह्यू काढला आणि अमोलने अजिंक्यसाठी लावलेली फिल्डिंग. एखाद्या पक्षाप्रमाणे आकाशातून खाली ग्राउंडकडे पाहताना फिल्डिंग पोझिशन्स कशा दिसतील हे समजून घेताना आपल्या खास मित्रांना होणारा आनंद अवर्णनीय असतो. काल मुद्दाम वेळ काढून अजिंक्य माझी पेंटिंग्स बघायला मुंबईहून आला. तेव्हा हे सगळं मी त्याला सांगितलं. हे सगळं तो किती आत्मीयतेने ऐकत होता हे त्याचा चेहराच सांगत होता. तेव्हा माणूस म्हणूनही अजिंक्य किती मोठा आहे याची प्रचिती मला पुन्हा एकदा आली.